आरटीई विद्यार्थ्यांना अखेर न्याय. फी उकळणाऱ्या शाळांविरोधात प्रशासनाचा दणका. मान्यता रद्द करण्याचे आदेश. सांगली जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे फी उकळणाऱ्या काही शाळांविरोधात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून संबंधित शाळांवर कारवाईसह मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याने पालक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 25% आरक्षणातून मोफत शिक्षणाचा अधिकार मिळतो. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यामागे साधारण 18,000 रुपयांची रक्कम संबंधित शाळांना दिली जात असतानाही काही शाळांकडून पालकांवर अतिरिक्त फी भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. विशेषतः मालगाव मल्लेवाडी येथील संजय इंटरनॅशनल स्कूल येथे आरटीई विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अतिरिक्त फीची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच फी न भरल्यास विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देणे, निकाल रोखून ठेवणे अशा प्रकारांमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांच्याकडे तक्रार दाखल केली. तसेच माहितीच्या अधिकाराखाली शासनाकडून शाळांना दिल्या जाणाऱ्या निधीची माहितीही मिळवण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित शाळांवर तातडीने कारवाईचे आदेश दिले. सीईओ कार्यालयाकडून ज्या विद्यार्थ्यांचे निकाल फी अभावी रोखून ठेवण्यात आले होते ते तात्काळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आरटीई विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर फी मागणाऱ्या शाळांविरोधात कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे. या संपूर्ण लढ्यात प्राध्यापक राम कांबळे, मेजर आकाश तिवडे, सुनील मगदूम, दादासाहेब कस्तुरे, मार्क, कपिल मगदूम, प्रफुल्ल सदामते, मालगाव, सागर खांडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच आरटीई विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी झालेल्या या कारवाईमुळे सर्वसामान्य पालकांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षणाच्या अधिकारासाठीचा हा लढा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. डिजिटल सांगलीसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे.